नांदेड़ शहर के नागरिकों के लिए एक महत्वपूर्ण सूचना है। मध्यवर्ती बस स्थानक को आगामी 12 तारीख से 1 महीने के लिए अस्थायी रूप से कौठा की मोदी ग्राउंड पर स्थानांतरित किया जा रहा है। यह निर्णय शहर में बस स्थानक की ओर से जाने वाले मार्ग के निर्माण कार्य के चलते लिया गया है। बस स्थानक का यह अस्थायी स्थानांतरण यात्रियों के लिए थोड़ी असुविधा का कारण बन सकता है, क्योंकि अब उन्हें अधिक समय और ऑटो के लिए अतिरिक्त किराया चुकाना होगा। हालांकि विभागीय नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडस्कर ने जानकारी दी है कि कोठा स्थित मोदी ग्राउंड पर सभी आवश्यक यात्री सुविधाएं तैयार कर दी गई हैं, जिससे यात्रियों को परेशानी न हो। रास्ता पूरा होते ही बस स्थानक को फिर से पूर्ववत स्थान पर लाया जाएगा। मध्यवर्ती बस स्थानक ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा जो रोड आहे हा फार खराब झालेला होता आणि खूप दिवसांपासून ते रस्ता दुरुस्तीकरणाची कारवाई चालू होती, परंतु काही अडचणींमुळे ते रस्ता दुरुस्तीकरण होत नव्हते। पण कलेक्टर साहेबांच्या आदेशान्वये कौठा ग्राउंड इथे आम्हाला 1 महिन्याकरिता हे बस स्थलांतरित करायचं आहे बस स्टेशन, आणि त्याकरिता उत्तरेकडून येणाऱ्या प्रवाशांना म्हणजे वारंगाकडून येणाऱ्या प्रवाशांना 1.5 स्टेजचं अंतर वाढणार आहे। त्याच्यामुळे प्रवासी भाड्यामध्ये वाढ होईल आणि सोनखेडकडून येणाऱ्या प्रवाशांना 1 स्टेजचं अंतर कमी होईल, त्यांना प्रवासी भाडे कमी होईल। हे स्थलांतरित करण्याचा मागचा उद्देश म्हणजे रस्ता दुरुस्तीकरण आहे आणि याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली होती की तिथे प्रवासी निवारा म्हणजे प्रवाशांना बसण्यासाठी सोय, पाणी पिण्याची सोय आणि टॉयलेट बाथरूमची सोय, तसंच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 24 तास पोलीस चौकीची व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना कळवलं होतं। त्या अनुषंगाने साहेबांनी तशा सूचना पोलीस विभागाला दिलेल्या आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा दिलेली आहे आणि ती कार्यवाही 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्याची त्यांची। नांदेड बसस्थानकावरून सर्व विभाग मिळून जवळपास 1500 ते 1600 फेऱ्या रोजच्या येणं जाणं करतात। नांदेड आगाराच्या त्याच्यामध्ये स्वतःच्या 100 गाड्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व प्रवासी वाहतूक केल्या जाते। माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे, थोडा 1 महिन्याचा कालावधी त्यांना थोडा गैरसोयीचा होईल, परंतु त्यांनी रापो महामंडळाच्या बसेसनीच प्रवास करावा आणि रापो महामंडळास सहकार्य करावे अशी विनंती।